महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मानाचे बिंदू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिक्षणाचे मोहर मिळवलेले महात्मा ज्योतिराव फुले यांना मानाचं वंदन करतो। आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारार्थ सभेसाठी आपण उपस्थित आहात। खरं तर हा विजय हा निश्चित या ठिकाणी झालेला आहे याची कोणाला शंका नाही। कारण आज आपण पाहतोय प्रशांत भाऊ सारखा एक तरुण उमेदवार आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला मनोज इंगळे ज्यांनी खरं पाहिलं तर एक छोट्याशा व्यवसायामधून सुरुवात केली आणि एक उद्योजक म्हणून ते नाव रूपाला आले। त्यांचं गाव कसं पाहिलं तर सांगली, परंतु त्यांचं शिक्षण आणि मामाचं गाव म्हटलं तर पिंपळगाव, म्हणजे त्यांच्या बाबतीत तसं पाहिलं तर जसं सांगलीला मतदान आलं त्याच पद्धतीचं मतदान या पिंपळगावमध्ये देखील जवळजवळ 70-80% मतदान या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तसं पाहिलं तर आता आपण पाहतोय प्रशांत भाऊ फिरतायत, पण प्रशांत भाऊ फिरतायत का फिरतायत? प्रशांत भाऊंना मागचा सगळा इतिहास जर आपण पाहिला, प्रशांत भाऊ काही नसताना आपण पाहिले प्रशांत भाऊंनी कुठं देणगी द्यायची असेल, कुठं काय करायचं असेल, समजा आपल्या त्यांच्या औषधी गावामध्ये देखील जवळजवळ 1 कोटी रुपये शाळेसाठी त्या ठिकाणी देणगी दिली। असा एकही नेता नसेल की स्वतः नेते असतील की कसे ओढून फंड आलाय आणि मग त्या फंडाचे पैसे तुम्हाला देतो, 2-2 कोटी 1-1 कोटी रुपये देतील, पण स्वतःच्या खिशातून स्वतः कष्ट करून पैसे खिशातून काढलं आणि गावच्या विकासाला लावलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काम करणारा माणूस आहे। आपण पाहतोय समोरच्या व्यक्ती खरं तर इथं टीका करायची नाही, परंतु आपल्याला चालता चालता हात मिळवता आला पाहिजे, आपल्याबरोबर जेवण करून पंक्तीत बसणारा माणूस पाहिजे। कामाची जास्त गरज नसते, लक्षात घ्या, काम हे नंतर असतं, परंतु सर्वसामान्य माणसांमध्ये जाणारा येणारा आणि बसणारा सर्वसामान्य माणसांमध्ये गप्पा मारणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि तो माणूस म्हणजे आपला प्रशांत भाऊ आपण या ठिकाणी आपल्या समोर मतं मागण्यासाठी आलेले आहेत। आज 9 तारखेला 7 तारखेला आपलं मतदान आहे। मी सांगू इच्छितो प्रशांत भाऊ आणि इंदुरे साहेब, आमचं एक लढे, मी वैयक्तिक एक लढ्याचं सांगतो, एक लढ्याचं तुम्हाला मतदान जवळजवळ 80% मतदान हे आम्ही या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आमचे आलेले साह्यात आहे। आमचे माऊली टोके आहेत, माजी सरपंच आहेत, बाळासाहेब शिंदे आहेत, आपले जितू भोकरकर आहेत, बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी यांच्या वतीने सांगतो की 70 ते 80% मतदान तुम्हाला 100% आम्ही करून देणार, यात केवळ मात्र शंका घ्यायचं कारण नाही। कारण हा जो जर आपण पट्टा पाहिला वडगाव घ्या किंवा नेरुळवाडी, वाळूंजवाडी, तांबडेवाडीचे सरपंच या ठिकाणी माजी सरपंच संजू शेठ आहेत, शेवावाडी घ्या, शेवावाडीचा आमचा एक कंदा कार्यकर्ता म्हणजे अशोक थोडा 300-300चा लीड देणारा कार्यकर्ता आहे। असं जर पाहिलं तर हा आपला जो मतदारसंघ आहे पंचायत समितीकर हा नेहमी शिवसेनेला पूरक राहिलेला मतदारसंघ आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, येत्या 7-9 तारखेला आपला गुलाल या ठिकाणी उतरला जाईल असे मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।